नमस्कार. आजचा विषय दुकान बंद झालं, पण त्याचा दिवस कधीच संपत नव्हता. व्यस्त असण्याचा आणि पुढे जाण्याचा फरक. रात्रीचे 10 वाजून 45 मिनिटं झाली होती. बाजारातील जवळपास सगळी दुकानं बंद झाली होती. पण एका दुकानात अजूनही लाईट सुरू होता. टेबलावर बिलांच्या फायली, मोबाईलवर व्हॉट्सअपचे मेसेज, कॉम्प्युटरवर उघडलेली एक्सेल शीट आणि खुर्चीत बसलेला प्रकाश. 15 वर्षापूर्वी व्यवसाय सुरू करत होता. लोक म्हणायचे, प्रकाश भाऊ खूप मेहनती आहात, दिवस रात्र व्यवसायात असतात, अशी माणसं यशस्वी होतात. पण त्या रात्री प्रकाशच्या मनात एक प्रश्न फिरत होता. मी इतका व्यस्त आहे, तरी मी तिथेच का आहे? सकाळी 7 वाजता तो उठायचा, 8 वाजता फोन सुरू, 9 वाजता दुकान, दिवसभर ग्राहक, सप्लायर, पेमेंट, कर्मचारी, ऑर्डर्स, तक्रारी, फॉलो अप, संध्याकाळ, रात्र आणि पुन्हा तेच. दिवस संपायचा, पण काम कधीच संपत नव्हतं. एके दिवशी त्याचा जुना मित्र भेटला. 10 वर्षापूर्वी दोघांचा व्यवसाय जवळपास सारखाच होता, पण आज मित्राकडे 3 शाखा होत्या, व्यवस्थित टीम होती, सुट्टी घेण्याचं स्वातंत्र्य होतं आणि सर्वात महत्वाचं, त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती. प्रकाशने विचारलं, तू एवढं कसं वाढवलंस? मित्र हसला, म्हणाला, मी कमी काम केलं. प्रकाश चिडलाच, मस्करी करतोस का? मित्र म्हणाला, नाही, तू दिवसभर व्यवसायात काम केलंस, मी व्यवसायावर काम केलं. त्या रात्री प्रकाश झोपू शकला नाही. हे वाक्य सतत डोक्यात फिरत होतं. व्यवसायात काम करणं आणि व्यवसायावर काम करणं, फरक काय? दुसऱ्या दिवशी त्याने एक प्रयोग केला. सकाळचे पहिले 90 मिनिटं फोन बंद, व्हॉट्सअप बंद, ईमेल बंद, कोणालाही भेट नाही, फक्त वही, पेन आणि विचार. पहिल्यांदा त्याला दिसलं, त्याच्या अर्ध्याहून जास्त समस्या नवीन नव्हत्या, त्या पुन्हा पुन्हा येत होत्या, कारण त्याने त्याच्यावर सिस्टम बनवली नव्हती. तो रोज आग विझवत होता, कारण आग लागण्याचं कारण काढलं नव्हतं. पुढच्या काही महिन्यात त्याने काही प्रक्रिया लिहून काढल्या, काही जबाबदाऱ्या सोपवल्या, काही अनावश्यक कामं बंद केली आणि दररोज थोडा वेळ फक्त विचार करण्यासाठी राखून ठेवला. 1 वर्षानंतर त्याचं दुकान अजूनही तिथंच होतं, पण त्याचा व्यवसाय बदलला होता आणि त्याहून महत्वाचं, तो स्वतः बदलला होता. पूर्वी तो प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया द्यायचा, आता तो निर्णय घ्यायचा. पूर्वी तो व्यस्त होता, आता तो उद्देश पूर्ण झाला होता. कारण त्याला एक गोष्ट समजली होती, वेळ कमी नव्हता, तो चुकीच्या ठिकाणी खर्च होत होता. खूप उद्योजकांना वाटतं, त्यांच्या यशाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा म्हणजे वेळेची कमतरता. पण वास्तव वेगळं असतं. समस्या वेळ नसते, समस्या असते वेळ कुठे जातो याची जाणीव नसणे. व्यस्त माणूस दिवस भरतो, शहाणा उद्योजक भविष्य बांधतो. उद्या सकाळपासून फक्त 3 गोष्टी करा. दिवसातील पहिले 90 मिनिटे ग्रोथ वर्क करण्यासाठी राखून ठेवा. प्रत्येक कामापूर्वी विचारा, यामुळे भविष्यात मूल्य निर्माण होईल का? दिवसाच्या शेवटी लिहा, आज मी व्यवसायात काम केलं की व्यवसायावर? कारण हा एकच प्रश्न पुढील 5 वर्षाचा फरक ठरवू शकतो. धन्यवाद.